आजच्या व्हिडिओमध्ये आपण दादा लाड पद्धतीनं कापूस लागवड कशी केली जाते याची माहिती आपण घेणार आहोत. नमस्कार, मी डॉक्टर तुकाराम मोठे, कृषी सहसंचालक सेवानिवृत्त. डॉक्टर तुकाराम मोठे या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचं स्वागत करत आहे. माझ्या शेजारी जे शेतकरी आहेत त्यांनी गेल्या वर्षी 3 एकरवर दादा लाड पद्धतीनं कापसाची लागवड केली होती आणि त्यांना तब्बल 42 क्विंटल कापसाचं उत्पादन आलं होतं. ही दादा लाड कापूस लागवड पद्धत कशी आहे आणि यामध्ये कापसाचं उत्पादन कसं वाढतं याचीच माहिती आपण या शेतकऱ्याकडून घेणार आहोत. आता गेल्या वर्षी तुम्हाला 3 एकरमध्ये 42 क्विंटल कापूस झाला होता. हो. ज्यांनी दादा लाड पद्धतीने कापूस लागवड केला नव्हता त्यांना किती झाला असेल कापूस? अंदाजा समजा 25 क्विंटल झालाच नाही, 25 क्विंटल. जे 25 क्विंटल म्हणलं तरी तुमचं 15 क्विंटल जास्त उत्पादन आहे. पारंपरिक पद्धतीपेक्षा दादा लाड पद्धतीमध्ये कापसाचं उत्पादन वाढत आहे हे तुम्ही सिद्ध हो, केलेलं सिद्ध आहे. आहे, हो. काय कारण आहे हो? कारण गळफांदी काढली ना हं. तर झाडाची जी बॉलची संख्या आहे का, तरी मी बैल 30 धरले होते एका झाडाला. पण ते जी बॉल आहेत का ते कमीत कमी मी प्रत्येक बुडाचा बॉल मोजला आणि शेड्याचा बॉल मोजला तर प्रत्येकी 8 ग्रॅम वजन येतं एका बॉलचं. एक समान येत आहे. एक समान वजनदार येतं. बोट आहे. हा, वजनदार येतं. दादा लाड पद्धतीमध्ये प्रति एकरी झाडाची संख्या जास्त असते. हो बरोबर आहे. हो, बरोबर. काय अंतर असतो? 3 बाय 1. 3 बाय 1 वर. हो मग 3 बाय 1 वर साधारणतः तुमचे 14,000 झाडं बसतात. हो हा? हो. आणि पारंपरिक पद्धतीने काय अंतरावर लागवड करतात शेतकरी तुमच्या गावात? 4 बाय 2. 4 बाय 2 म्हणल्यानंतर त्यांची 5,000च्या वर जात नसते झाडं एकरी. एकरी ते झाड बसते तर 8,000 जवळपास झाड बसते ते. 8,000 हम्म. म्हणजे तुमचे डबल झाडं बसतात. हो. ही जी लागवड पद्धत आहे त्याला आपण सघन लागवड सर, कापूस सुद्धा म्हणतो ना. अनुभवाचे बोल आहेत. एका झाडाला 30 जर बोट लावली शेतकऱ्यांनी, एका झाडाला 31 सुद्धा लावायचं नाही हा, तर एकरी 12 क्विंटलचा ॲव्हरेज येतं. म्हणजे सघन लागवड पद्धतीमध्ये मेन तत्व जे आहे ती एकरी झाडाची संख्या वाढवायची. वाढवायची. मग ते झाडाची संख्या वाढवायची म्हणजे तुम्हाला 2 झाडातलं अंतर कमी करावं लागेल. कमी हो, 2 झाडातलं अंतर कमी करावं लागेल. 3 बाय 1चा कापूस होता, मी 3.5 फुटावर त्याचा शेंडाच मारला होता. म्हणजे उंची पण तुम्ही कमी ठेवा हो लागते. हो, कमी ठेवावं लागेल. कसं कसं मला सुरुवातीपासून सांगा दादा लाड कसं कसं दादा लाड आता हे 35 दिवस झालेत. हा. आता मी कॅलेंडरवर लिहून ठेवलंय. हा. माझ्या झाडाला 35 दिवस झालेत. मी आता हे कापूस पेरणीची गडबड करायला लावलंय. याला शिपलंय. हा. हो, मायक्रोन्यूटन दिलंय. हा. याला 12-32-16 हा. थोडा युरिया दिलाय नॉर्मल. हा. झाडाची मला काही वाढ करायचीच नाही, हा. नॉर्मल वाढ करायची. कारण काही जर वाढ केली हा. त्या कांडीचं अंतर वाढतं हा. आणि फळफांदी लांब लांब होत्यात. बर हा, त्याच्यामुळे काही वाढ करायची नाही, झाडाची नॅचरल वाढ करायची. बर. आणि आता 35 दिवसापासून आमच्या दोघा जणांना आता 2-4 दिवस काम आहे. आम्हाला ही गळफांदी चट काढून घ्यायची. गळफांदी. गळफांदी बर, किती दिवसांनी साधारण लागवड 35 ते 40 दिवस. बर, एका झाडावर किती असतात गळफांद्या साधारणतः? कोणत्याला 3 निघात्यात, कोणत्याला 2 निघात्यात. बर. ती कशी ओळखायची? ही काय, ही बघा, ही गळफांदी. ज्या झाडाला इथं जवळ पात आहे ही फळफांदी, आणि ज्या झाडाला हे बघा नुसतं असं शेंड्याकडे स्पर्धा करते ही फांदी, तर हिला गळफांदी म्हणतात. त्याच्यावर पातळ नसतं का? पात नसतंय. हा. हा, पातळ नसलेली काढायची, हो, त्याला गळफांदी म्हणतात. गळफांदी म्हणतात. ज्याच्यावर पात आहे ती फळफांदी, ती फळफांदी ती ठेवायची. ती ठेवायची. बर, ही एक झालं पद्धत तुमची हो, गळफांदी काढण्याची. गळफांदी काढणे. पुढं? त्याच्यानंतर आम्ही 60 दिवस झाल्याच्या नंतर हा. प्रत्येक फळफांदीवर ही जी पान आहे का, आता हे पान, हे सध्याचं पान, हा. ते एकदम मोठं होतंय असं हा. ह्या फळफांदीवरचं. हा. तर ही चांडक मेथड पद्धत आहे. हा. हे पान आम्ही पूर्णतः काढून घेतो. बर, पहिल्या ह्याच्यावर का? हो, हे प्रत्येक फळफांदीवरचं हे होय, होय. बुडातलं पान. बर बर बर, हो, सगळं काढायचं. 60 दिवसाला, 2 महिन्याच्या नंतर, कापूस लागवडीपासून 2 महिने. त्याच्यानंतर प्रत्येक ह्याचं समजा 3 फुटाचा कापूस लागवड आहे, 3.5 फूट झाला, कुणी आपल्याला नाव ठेवू काय बी करू, आपला शेंडा खोडून टाकायचा, त्याच्यावर वाढून द्यायचं नाही. काय कारण? काय कारण त्याच्यामुळे ते जी शेंड्याचे बोंड आहेत हा. तर ते एक समान होते, बर, वजनदार होतात. वजनदार होते. नाहीतर ती वाढीला अन्न गेलं असतं ते हो हो तुमचं फळाला मिळतंय. हो. असंच खताचं काय असतं, कमी जास्त काय आहे का? खताचं काहीच नाही, मी खत पिरीतच हा. नाही. रेगाटीला सुद्धा पिरीत नाही मी. रेगाटीला खत शिपितो, हा. नंतर बी 2 डोस. आता एक डोस झाला, याच्यानंतर 1 डोस तो बी शिपणारच. बर, लागवडच्या वेळेस काही लागवडीच्या वेळेस टाकला होता ना, टाकला होता ना? टाकला होता, पण तो बी शिपलाच होता, तेवढं असा पेरला नव्हता. पण लागवडच्या वेळेस लोक खत कापसाला देत नाहीत, 1 महिन्याने देतात. तर तुम्ही बरोबर केलं, तुम्ही लागवडच्या हो वेळेस हो दिलं. हो हा? हो, 14-35-14 लागवडच्या वेळेस दिलं. बर. आता 12-32-16 हा. 25 किलो युरिया हा. आणि मायक्रोन्यूट्रनची 1 बॅग. सगळं पद्धतीने लागवड करताना दादा लाड पद्धतीने हम्म. याच्यामध्ये काय जात वाण निवडताना काय काळजी घ्यावी लागते का? हो, आपल्याला जर समजा फडतर जर घ्यायची असेल तर आपल्याला लॉंग लाईफची समजा एखादी व्हरायटी निवडायला लागते. आपल्याला जर फडतर घ्यायची नसतं, मला मी फडतरच घेत नाही, मी कबड्डी वाण निवडतो. म्हणजे कमी दिवसात निघते, कमी दिवसात निघत आहे. आणि त्याची वाढ कशी? वाढ चांगली, सगळ्याच गोष्टीला चांगला आहे. वाढण्याला नाही, चांगला आहे, वाढीला चांगला आहे. वाढ म्हणजे पसरतं का जास्त? नाही पसरत, उंच वाढतंय असं. हो. सगळ्या पद्धतीमध्ये कापूस लागवड करताना जे वाण साधारणतः 150 ते 160 दिवसामध्ये तयार होतील
तेच निवडतो आपण म्हणजे हो, हो, मध्यम हो, कालावधीचे मध्यम कालावधीचे आणि हो. त्याची वाढ उभट असावी, उभाट असावी अशी पसरणार नसावी, हो असंच ना. हो आणि त्याची पानं लहान असावीत, दोन फांद्यामधलं अंतर कमी असावं, कमी असावं. असंच आहे ना. हो. लोक काय वाढ खुंटवण्यासाठी काय चमत्कार सारखं चमत्कार नाही नाही, मी नाही आणत. तुम्ही फक्त शेडा खोडताय. शेंडा कुठतोय. काय लोक चमत्कार हो, मारतात, हो, हो. काय तुम्ही शेडा खोडताय. हो. दोन्ही बरोबर आहे. आदर्श उंची जी असते कापसाची 3 ते 3.5 फुटाच्या दरम्यान पाहिजे. हो ते नाही, तुम्ही 3 ठेवताय. फुटावर जर कापूस लावला असेल हा. तर 3.5 फूट उंची, आणि जर समजा 3.5 फुटावर जर कापूस लावला असेल तर त्याची 4 फूट उंची. बर या दोन्ही अंतराच्या समजा अर्धा फूट बर. हाईटला जास्त असावा कापूस. मग दादा लाड पद्धतीने कापसाची लागवड करण्याचं तुमचं किती वर्ष आहे? हे दुसरं आहे. दुसरं वर्ष आहे. म्हणजे दुसरं पीक तुम्हाला ह्या कापसानंतर घेता येते हो. रबी मधलं, हो रब्बी पाणी मधलं. असेल तर. हो हरभरा घेऊ शकता तुम्ही, ज्वारी घेऊ शकता. आणि 2 वेचण्यामध्ये संपून हो, जाते. हो, हो. म्हणजे खर्च पण कमी, तुमचा खर्च- उत्पादन जास्त हो. येते. याच्या अगोदर 9 एकर शेत बटाणी करत होतो हा. साहेब. मी जवळजवळ 5 वर्षापासून माझ्या डोक्यात होतं की मला सगळं लागवड करायची हा. म्हणून. पण ती शेती जास्त असल्यामुळे मला ते करताच येत नव्हतं, ऍडजस्ट होत नव्हतं. बर मी ती शेती सोडून दिली. बर तर त्या शेतीमध्ये माझ्या घरच्या रानामध्ये जितकं उत्पन्न निघत होतं तितकंच उत्पन्न मी माझ्या 5 एकर शेतीमध्ये काढतोय एकटा. बर. आणि ती बी नो मेंटेनन्स. त्या का ते माणसं एक आणि मी एक, दोघंच आहेत आम्ही. नवरा बायको? हो, मुलं बाला आमचे शेतीमध्ये नाहीतच. नाही तेच. नाही, शिक्षणाच्या प्रवाहात आहे ते. एक मुलगा पुण्याला हा. आहे, BSc नर्सिंग करतोय. हा. एक इथं ग्रॅज्युएशन कम्प्लीट करतोय. हा. गेल्या वर्षी मी ह्या उत्पन्नाच्या जेव्हा मुलीचं लग्न केलं. चांगल्या पद्धतीने तुम्ही अभ्यासपूर्ण शेती करताय. हो. त्याचबरोबर बाजूच्या शेतकऱ्यांना सुद्धा शिकवावी. नाही नाही नाही, कसं होत आहे ते माहिती का, हा. तुम्हाला किती बी मी म्हणलं हे चांगलं हा. आहे, पण तुम्हाला ते आवडत नाही. कवर त्यांना वाटतं हे अडकळतंय का निघतंय. गेल्या वर्षी बी लोक तुम्हाला बरेच हसत होते ना? हो हसत होते. काय म्हणत होते? हो, काय बी करायला म्हणले, आता ते रान सोडलं म्हणले बटायचं. हं. आता तर म्हणले फांद्याच कापायला लागला. हं. हो.